आजूबाजूला बसलेली मंडळी थोडं मध्ये येऊन बसा, थोडं चांगलं वाटतं. जरा कडेला बसलेली लोक जरा मध्ये या, जर शक्य झालं तर. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदिसे सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. विठ्ठल विठ्ठल शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, प्रभु श्री रामचंद्र की जय, गोपाल कृष्ण भगवान की महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन.
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कला कांकतेजोधिकामोदिवक्त्रम खलानीशवादापणोदाहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो संत नारायणा साधुराजा त्वरे सिधावो नितो भक्त काजा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य ते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा विठ्ठल जयांजिये केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता काय माझी वाणी मानिल संतासी रंजवू चित्तासी अपुलिया नमो संत नारायणा साधु राजा त्वरे से दावने तू भक्त काजा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सदेह वैकुंठ गमन करणारे ब्रह्मस्वरूप जगद्वंदे जगाचे मायबाप दीन वत्सल दया सिंधू करुणावंत सर्व भूत हिते रतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा हा 4 चरणाचा साधा सोपानी सरळ बहुतेकांच्या परिचयातला म्हणण्यापेक्षा पाठातलाच असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांच्या संगतीचं महत्व प्रतिपादन करतात विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या विशेष भावार्थापूर्वी शब्दशः अर्थ जगद्गुरु तुकोबरायांना विठेवरचा पांडुरंग बोलतोय तुकाराम महाराजांचा आणि त्या पांडुरंगाचा संवाद आहे जगद्गुरु तुकोबरायांना पांडुरंग म्हणतो तुकाराम महाराज तुम्ही खूप दिवसापासून माझ्या दरबारामध्ये येत आहे तुमच्या अनेक पिढ्या झाल्या माझ्या दरबारामध्ये सेवा चालू आहे तुमची काही अपेक्षा असेल तर सांगा मला त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय त्या देवाला म्हणतात देवा हे विठ्ठला पांडुरंगा माझ्या वडिलांनी तुझ्याकडे आतापर्यंत काहीच मागितलं नाही माझ्या आजोबांनी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही माझ्या पंजोबांनी तुझ्याकडे काहीच अपेक्षा केली नाही
आणि मी तुझ्याकडे काय म्हणून अपेक्षा करू? देवा, माझ्या वाड वडिलांनी आतापर्यंत जे काही सांभाळलंय ते सर्व काही सांभाळणं हा माझा धर्म आहे. वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. देवा, माझ्या वाड वडिलांनी आतापर्यंत जे काही केलंय ते सर्व काही करणं हा माझा काय आहे? धर्म आहे. माझ्या आई वडिलांनी माझ्या 7 पिढ्यांनी आयुष्यभर तुझ्या पंढरीचीच वारी केली, आयुष्यभर तुझंच भजन केलं, आयुष्यभर तुझ्याच दरबारात सेवा केली, आणि एवढं करूनही तुझ्याकडे काहीच अपेक्षा केली नाही. मी देखील त्याच वाटेने जातोय. वडिलांची रीत जाणत असो. देवा, मला काहीच अपेक्षा नाही. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांना प्रत्यक्षात भगवंत म्हणू लागले, तुकाराम महाराज, या जगातला प्रत्येक जीव आणि प्रत्येक व्यक्ती जे सुख मिळावं म्हणून माझ्याकडे प्रार्थना करतो, माझ्याकडे विनंती करतो, माझ्याकडे येतो, ते सुखही तुम्हाला नको आहे का? त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, देवा, अरे या जगातलं 1 नंबरचं सुख मला या वैष्णवांच्या संगतीमध्ये मिळतंय, म्हणून मला इतर कोणत्याच सुखाची अपेक्षा करण्याची गरज नाही. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. त्यावेळेस तुकोबरायांना भगवंत म्हणतात, तुकाराम महाराज, तुम्ही त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये काय करता? तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी त्या भगवंताचं भजन करतो रे, त्या भगवंताचं नामस्मरण करतो, त्या देवाचं नाव गातो मी, आणि इतकं भजन करतो, इतकं भजन करतो की त्याच्या मनामध्ये इतका आनंद निर्माण होतो, त्या आनंदामध्ये मी नाचतोही आणि उड्याही मारतो. कॅमेरा फिरायलाय म्हणून नाही, माझ्या मनानं, आवडीनं, माझ्या मनाच्या आनंदानं मी नाचतो आणि उड्या मारतो. त्यावेळेस तुकोबरायांना देव म्हणतात, तुकाराम महाराज, तुम्हाला नाचत असताना, उड्या मारत असताना लाज वाटत नाही का? भीती वाटत नाही? अपमान वाटत नाही का? त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, मी हे सगळं सोडून दिले. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. देवा, मी लाज भय शंका हे सगळं सोडून दिले. त्यावेळेस देव म्हणतात, तुकाराम महाराज, कमीत कमी माझी तरी लाज राखावं. मला अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगाचा मालक म्हणतात, आणि माझ्या दरबारामधून तुम्ही रिकामे जर गेलात तर मला लोक नाव ठेवतील. लोक म्हणतील की तुकाराम महाराजांनी आणि तुकाराम महाराजांच्या 7 पिढ्यांनी त्याच्या दरबारामध्ये सेवा केली, पण त्या पांडुरंगानं तुकोबरायांना काहीच दिलं नाही, आणि त्या तुकोबरायांना रिकाम घरी पाठवलं. लोक मला नाव ठेवतील. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, देवा, एकच अपेक्षा करतो, मला वैष्णवांच्या संगतीमध्ये जे सुख मिळालेलं आहे ते सुख तेवढं सांभाळून ठेव, बस, दुसरं काही नको. अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या विशेष भावार्थापूर्वी अल्पसा परिहार. दादा, ज्या भूमीच्या प्रत्येक मातीच्या कणात आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचं राज आहे, ज्या भूमीमध्ये माझ्या ज्ञानोबराय सारख्या, जगद्गुरु तुकोबराय सारख्या महापुरुषांचे विचार मुरलेले आहेत,
ज्या भूमीमध्ये मारुती रायाच्या मंदिरावर मोठ्या स्वाभिमानाने माझ्या वारकरी संप्रदायाची भगवी पताका फडकते, त्या मारुती रायाच्या पवित्र प्रांगणामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आज या ठिकाणी भाविकांच्या भावनेतून, श्रमिकांच्या श्रमातून नामामृतानं ओथंबलेल्या या भक्तिमय वातावरणामध्ये दिव्य आणि भव्य स्वरूपाचा उत्सव, पहाटे काकडा, ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथा भजन, श्रीमद भागवत कथा, हरिपाठ, हरिकीर्तन आणि हरिजागर, एकंदरीत अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. आणि या सप्ताहामध्ये जवळजवळ आज 4 दिवस झालेत आपल्या आनंद जन्माच्या पुण्याईने आपल्याकडून या भगवंताच्या दरबारामध्ये सेवा घडत आहे. विठ्ठल विठ्ठल. आनंद वाटला, मन प्रसन्न झालं. कारण एवढं छोटस गाव आणि या सय्यदपूर गावातील ग्रामस्थांनी किती मोठ्या श्रद्धेनं, किती मोठ्या निष्ठेनं, उत्साहानं, प्रेमानं, शुद्ध अंतकरणाने, शुद्ध भावाने या बदलत्या काळातही दिव्य आणि भव्य श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करणं हे कुठंतरी कौतुकास्पदच आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि या सप्ताहामध्ये हिऱ्यासारखे चमकणारे काही रत्नही आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य अशी ज्यांची ख्याती आहे, ते गोड व्यक्तिमत्व आपले रामभाऊ आणि माधव महाराज हे दोघे पण उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक म्हणून ज्यांची कीर्ती आहे, ते सुंदर व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण आपले गणेश महाराज, अरुण महाराज स्वामी, सचिन महाराज, बालाजी महाराज, संपत महाराज, सगळ्यांचे नाव मला काही आठवत नाहीत. तसेच आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चॅनल असलेले त्या बाप माणूस चॅनलचे लाडके लखन पाटील ताडमे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार श्री हरिभक्तपरायण शंकर महाराज लोंढे हे देखील या सप्ताहामध्ये उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित मंडळी, खूप मोठी मोठी मंडळी उपस्थित आहे. समजून घेणारी मंडळी आहे, प्रत्येकाचं कौतुक करणारी मंडळी आहे. या ठिकाणचे ते कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य आहेत. सगळ्यांचा मी नामनिर्देश नाही करू शकत. तरी पण या गावामधील वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध, या ठिकाणचे संयोजक, नियोजक, मृदंगवादक, पेटीवादक, गायनाचारी, टाळकरी, माळकरी, सर्वच वारकरी आणि विशेष म्हणजे या कीर्तनाला उपस्थित असलेल्या त्या पांडुरंगाच्याही चरणी प्रणिपात. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी आयुष्यातला संपूर्ण वेळ देवासाठी दिला, म्हणून आज प्रत्यक्षामध्ये देव त्या तुकोबारायांना बोलू लागला. आपण आयुष्यामध्ये एखाद्याला जर वेळ दिला तर तो दगडही असला तरीही तो आपल्याला बोलू लागतो. 4 पायाचा प्राणी जरी असला तरीही तो आपल्याला बोलतो. मृदंगाचार्यांनी त्या मृदंगाला वेळ दिला. 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, म्हणून आज तो मृदंग त्या मृदंगाचार्याला बोलू लागतो. आज आपण शेतकरी आहे, आपण त्या शेतीला 10 वर्ष, 5 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 40 वर्ष वेळ दिला, म्हणून त्या शेतातली मातीही तुम्हाला बोलू लागते. आज तुकोबारांनी त्या भगवंताला
संपूर्ण वेळ दिला, म्हणून आज प्रत्यक्षामध्ये भगवंत तुकोबऱ्यांना बोलू लागले. आपल्याकडे खूप वेळ आहे, पण देवाला देण्यासाठी आपल्याकडे कमीच वेळ आहे. महाराज, माणसं तर कशा कशाला वेळ देतील? माणसाला खूप काम येतो. माणसाला वेळ देण्यासाठी अनेक क्षेत्र आहेत, अनेक गोष्टी आहेत. महाराज, घर माणसाचं एकच असतं. माणसाचं घर एकच असतं, पण त्या एकाच घरामध्ये 100 कामं असतात. बोला, असतात की नाही? माणसाचं घर एकच असतं, पण त्या घरामध्ये 100 कामं असतात. घरातले कामं संपले की गल्लीतले कामं असतात. गल्लीतले संपले की गावाचे कामं असतात. गावाचे संपले की तालुक्याचे, तालुक्याचे संपले की जिल्ह्याचे, जिल्ह्याचे संपले की अख्ख्या आम्हाला भारताच्या बातम्या ऐकायच्या असतात. अख्ख्या भारताच्या बातम्या ऐकायच्या असतात. कशा कशाला माणूस वेळ देणार आहे? एका नातवाचं जमवायचं आहे, एकाचं जमलेलं आहे, एकाचा साखरपुडा, एकाचं कुंकू आहे, एकाचं हळद आहे, एकाचं लग्न आहे, एकाची बोळवण आहे. एकाला गंध लावायची, एकाला चंदन लावायचे, एकाला बुक्का लावायचे, एकाला टोपी घालायची. आम्हाला किती काम आहेत दादा. या भगवंताला आपण किती वेळ देणार? नाही देऊ शकत. आपला संपूर्ण वेळ या नाशिवंत वस्तूसाठी वाटोळ झाला. विठ्ठल विठ्ठल. वेळेची आपल्याला किंमत नाही महाराज. कसं असतं माहितीये का? जे स्वस्तामध्ये भेटतं आणि जे सहज भेटतं, बालाजी महाराज, जे स्वस्तामध्ये भेटतं आणि सहज भेटतं त्याची किंमत नसते. आणि जे महाग भेटतं आणि कष्टाने भेटतं त्याची किंमत वाटते माणसाला. बरोबर आहे ना? आपल्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी एक वस्तू आहे, आणि त्या वस्तूचं नाव आहे मीठ. बरोबर ना? मीठ आहे का नाही? मीठ प्रत्येकाच्या घरी मीठ आहे. आणि हे मीठ किती रुपये किलो आहे? पिताजी बोला, मीठ किती रुपये किलो आहे? 10 रुपये किलो आहे. सोनं कसं किलो आहे? 10 रुपयाचं मीठ खरेदी करण्यासाठी किती दिवस काम करावं लागतंय? बोला, किती दिवस काम करावं लागतंय? 8 घंटे जर काम केलं तर 500 रुपये मजुरी भेटते. किती रुपये? 500 रुपये. आणि एका मिनिटाला 1 रुपया धरला तर 480 रुपये होते. आणि वरचे 20 रुपये महाराजाला दक्षिणा होते. 8 घंटे काम केलं तर एका मिनिटाला 1 रुपया पडते. 10 मिनिट काम केलं तर 10 रुपये भेटते. आणि किराणा दुकानाच्या समोर जाऊन 10 मिनिट थांबलं तर 1 किलोभर मीठ भेटते. म्हणून त्याची किंमत नाही. ते दुकानदार ते मीठ नालीवर ठेवते. आणि 1 किलोभर सोनं घेण्यासाठी किती दिवस काम करावं लागते? पाटलाच्या घरी 1 वर्षभर गडी म्हणून काम करावं लागते. तेव्हा 1 तोळावर भेटते, किलोभर नाही. किती भेटते? का तुमच्याकडे किलोभर भेटते? नाही ना, तोळावर भेटते. म्हणून त्या सोन्याची आपल्याला किंमत आहे. आणि ते सोनं आपण तिजोरीत ठेवतो. जे 10 रुपयाला किलो भेटतं म्हणून त्याची किंमत नाही, नालीवर. आणि 60-80 लाख रुपये किलो भेटतं म्हणून ते तिजोरीत आहे. बरं, पुढं सांगा मला, जे सोनं आहे ते कुठल्या चहामध्ये टाकलं जाते का? जे आपण सप्ताहामध्ये चहा करतो त्या चहामध्ये, दररोजच्या सोडून द्या, पण सप्ताहाच्या कॉफीमध्ये, दुधामध्ये, नाश्त्यामध्ये, बालुशाहीमध्ये, जामुनमध्ये, पोळीमध्ये, बर जाऊ द्या, एकादशीला. आता आपण तर वारकरी आहो की हो? अहो एकादशीला हो सोनं टाकताव का आपण? नाही टाकत, कधीच उपयोगाला येत नाही. पण मीठ, तुमचा कुठलाच पदार्थ बनत नाही मिठाशिवाय, पण ते फुकट भेटल्यामुळं नालीवर आहे. आणि ज्या सोन्याची आपल्याला कधीच गरज नाही ते सोनं कष्टानं आणि महाग भेटल्यामुळे
तिजोरीत आहे दादा. विठाला विठाला दादा लक्ष देऊन आहे का, आपण 10 लाख रुपये खर्च करून घर बांधतो म्हणून ते आपल्याला घराची किंमत वाटते. 5 लाख रुपये खर्च करून 4 व्हीलर घेतो म्हणून ते आपल्याला गाडीची किंमत वाटते. 1 लाख रुपये खर्च करून मोटरसायकल घेतो म्हणून त्या मोटरसायकलची आपल्याला किंमत वाटते. 4000 रुपये खर्च करून सायकल घेतो म्हणून आपल्याला त्या सायकलची किंमत वाटते. 2000 रुपये खर्च करून साडी घेतो म्हणून त्या साडीची आपल्याला किंमत वाटते. 1000 रुपये खर्च करून आपल्या अंगावरचा ड्रेस घेतो म्हणून त्या ड्रेसची किंमत वाटते. 100 रुपये खर्च करून बनेल घेतो म्हणून आपल्याला त्या बनेलची किंमत वाटते. आणि हजारो कोटीचा हा देह भगवंतानी आपल्याला दिलेला आहे, पण आपल्याला त्याची किंमत नाही. का तर हा देह आपल्याला फुकट दिलाय, म्हणून भगवंतानी आपल्याला दान म्हणून दिलाय, म्हणून आपल्याला या देहाची किंमत नाही दादा. जेने हा जीवा दिला दान, जेने हा जीवा दिला दान, याचे करीना चिंतन, करीना चिंतन. जग जीवन नारायण, काही न गुण दयाचे. जग जीवन नारायण, काही न गुण दयाचे. जेने हा जीव दिला दान, याचे करीना चिंतन. जग जीवन नारायण, काही न गुण दयाचे. आपल्याला फुकट भेटलेल्या वस्तूची किंमत वाटत नाही, तसं आपल्याला भगवंतानी आपल्याला जो वेळ दिलेला आहे तो फुकट दिलाय, म्हणून आपल्याला त्या वेळेची किंमत नाही. त्या वेळेची काय किंमत आहे सांगू? आपल्या आयुष्यातला एक क्षण बाहेर काढला तर आयुष्य पूर्ण होत नाही. 1 वर्षातला एक क्षण बाहेर काढला तर वर्ष पूर्ण होत नाही. 6 महिन्यातला एक क्षण बाहेर काढला तर 6 महिने पूर्ण होत नाहीत. आणि 1 महिन्यातला एक क्षण बाहेर काढला तर 1 महिना पूर्ण होत नाही. 1 आठवड्यातला एक क्षण बाहेर काढला तर आठवडा पूर्ण होत नाही. 1 दिवसातला एक क्षण बाहेर काढला तर 1 दिवस पूर्ण होत नाही. 1 घंट्यातला एक क्षण बाहेर काढला तर 1 घंटा पूर्ण होत नाही. आणि 1 मिनिटातला एक क्षण बाहेर काढला तर 1 मिनिट पूर्ण होत नाही. ही आहे एका क्षणाची किंमत. हे ज्ञानोबाऱ्यांना कळाली. ज्ञानोबाराय म्हणतात त्या एकाच क्षणामध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही 4 मोक्ष मिळतात. चारी साधिया साधिया, तेने मुक्त चारी साधिया, मुक्त चारी साधिया, मुक्त चारी साधिया. देवाचे द्वारी उपाक्षण भरी, तेने मुक्त चारी साधिया, तेने मुक्त चारी साधिया. देवाचे द्वारी उपाक्षण भरी, तेने मुक्त चारी साधिया, तेने मुक्त चारी साधिया. देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधियल्या. ज्ञानोबाराय म्हणतात या एका क्षणातच 4 मोक्ष मिळतात महाराज. ही आहे वेळेची किंमत, एका क्षणाची किंमत. आपल्या आयुष्यातला जो वेळ आहे तो भगवंतानी खरं आपल्याला या भजनासाठी दिलाय, या कथेसाठी दिलाय. सकाळी आपण काकड्याला आलं पाहिजे, गाथा भजनाला आलं पाहिजे, कथेला आलं पाहिजे, ज्ञानेश्वरीच्या पारायणाला आलं पाहिजे, सकाळी उठल्यानंतर मारुतीरायाच्या मंदिरात आलं पाहिजे, सकाळी आणि संध्याकाळी आरतीला आलं पाहिजे, हरिकीर्तनाला आलं पाहिजे. यासाठी आपल्याला भगवंताने देह दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन.
जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. भगवंतांनी आपल्याला ध्येय कशासाठी दिलंय? भजनासाठी दिलंय. पाहे पा शरीराची आगाबा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ गवा सांडुनिया. ज्ञानोबाराय म्हणतात आपण ज्या कामासाठी आलो ते काम थोडस बाजूला राहिले आणि दुसऱ्याच कामामध्ये आपलं रात्रंदिवस धावपळ चालू आहे. सायासे करीसी प्रपंच दिननीसी हरिसी न भजसी कोण्या गुणे. खाया पिया सुख से सोया नाग दमाना खोया. 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 और हाथ का मानव दे अल्लाह ने तुझ दिया. और हाथ का मानव दे अल्लाह ने तुझ दिया. और हाथ का मानव दे अल्लाह ने तुझ दिया. और हाथ का मानव दे अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया. खाया पिया सुख से सोया नाग दमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाग दमाना खोया. भजमन नारायण ओ भजमन नारायण ओ भजमन नारायण ओ भजमन नारायण ओ भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण. भगवंतांनी आपल्याला त्या भजनासाठी देह दिलाय. पण आपलं सगळं महाराज नित्य उठोनी या खावयाची चिंता. उठायचं आणि भाजी काय करणारीस? बरोबर आहे ना. सकाळी उठल्यास आपला एकच प्रश्न असतो. कोणता असतो? भाजी काय करणारीस? नित्य उठोनी या खावयाची चिंता. उग्ग मिरचू आणून ठेवायचंय. सगळ्याच भाज्या आल्या म्हणायचं त्याच्यात. करते आमच्या गावात एक बाई असंच. भाजी भाजी म्हटलं की ते म्हणते सगळ्याच भाज्या करून घ्या. आता त्या माणसाचीच भाजी करून टाकते. विठाला विठाला आपल्या आयुष्यातला संपूर्ण वेळ या देवासाठी दिला पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांनी संपूर्ण वेळ या देवासाठी दिला होता. म्हणून देव तुकोबरायांना बोलत होता. आपल्या आयुष्यातला संपूर्ण वेळ जर देवाला दिला तर या जगातल्या प्रत्येक वस्तू आपल्या जवळ असतील यात नवल नाही. तर प्रत्यक्षात देवही आपल्या जवळ असतो महाराज. लक्ष्मी वल्लभत या जवळे त्यांनी मनाने ते प्राणी नित्यने विलागित प्राणी दुर्लभ. त्यांनी मनाने ते प्राणी नित्यने विलागित प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभत या लक्ष्मी वल्लभत या लक्ष्मी वल्लभत या. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आपल्या आयुष्यातला संपूर्ण वेळ जर भगवंताला दिला तर देव आपल्या जवळ राहतो. तुकोबरांनी दिला होता. तुकोबरांचा वेळ फक्त 3च वेळेस वायाला जात होता. शिंक जांभळे खोकला इतका वेळ वाया गेला. वेळ वाया गेला इतका वेळ वाया गेला. शिंक जांभळे खोकला वेळ वाया गेला. इतका वेळ वाया गेला. इतका वेळ वाया गेला. शिंक जांभळे खोकला इतका वेळ वाया गेला. इतका वेळ वाया गेला.
तीनच वेळेस वेळ वाया जात होता. शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला. आपला वेळ कथेला आलं की वाया जाते. घरी गेल्यास म्हणते उगच कथेला गेलो, इकडं लाईट आली, पाणी द्यायचं राहून गेलं, वेळ फुकट वाया गेला. पण तुकोबारायांचा वेळ शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला. तुकोबारायांनी संपूर्ण वेळ त्या देवाला दिल्यामुळं देव त्यांना बोलत होता, तुकाराम महाराज तुम्हाला सुख पाहिजे का? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, मी वैष्णवांच्या संगतीमध्ये सुखी आहे. वैष्णवा संगती सुख वाटे देवा. वैष्णवा संगती सुख वाटे देवा. संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. अनेक मी देवा काही अनेक मी देवा काही गायनाते पुढे आपुरी आनंदे. गायनाते पुढे आपुरी आनंदे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. अनेक मी देवा काही नेने. झोपायला हो का म्हणालो, झोपू नका. एका गावामध्ये गेलो मी. एक माणूस शेजारच्या माणसाला झोपेतून उठवत होता. ऐकायला हो की ऐकायला हो की का ऐकून राहिलं. आपल्या भाषेत बोलालो ना मी. ऐकायला का? ऐकायला हो की एक माणूस शेजारच्या माणसाला झोपेतून उठवत होता आणि मी ते पाहिलं. कीर्तन सुटल्यास त्याला म्हटलं, बाबा आज तुमचा मी आभारी आहे. तो म्हटलं कस काय? मी म्हटलं दादा, प्रत्येक कीर्तनात झोपलेल्या माणसांना उठवण्याचं काम माझं असतं. कोणाचं असतं? कारण सगळेजण माझ्याकडे पाहतात, पण सगळ्याकडे पाहणारा मी असतो एकच. आणि झोपलेल्या माणसाला उठवण्याचं काम माझं असतं. पण तुम्ही झोपलेल्या माणसाला उठवलात, आनंद वाटला. माझं काम तुम्ही केलात, त्याच्यामुळे मी तुमचा आभारी आहे. तो म्हणाला, महाराज तुमचं मी काही काम केलेलं नाही, मी माझं काम केलंय. मी म्हटलं तुझा काय फायदा होता बाबा? शेजारच्या माणसाला झोपेतून उठवल्यानंतर तुझा काय फायदा झाला? ते म्हणला माझी झोप मोडत होती म्हणला, त्याच्यामुळे मी याला उठवलो. मी झोपत होतो म्हणला, हा माझ्या अंगावर पडायचा, त्याच्यामुळे माझी झोप मोडायची. समजायला की झोपत जाऊ नये. पळोनिया गेली झोप होते बाबाडते.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवाला, देवा या वैष्णवांच्या संगतीमध्ये सुखी आहे. दादा आपण या वैष्णवांच्या संगतीमध्ये सुखी होऊ शकतो, या संसाराच्या संगतीमध्ये नाही. कारण या संसाराच्या संगतीमध्ये मोठे मोठे लोक आले आणि मोठ्या मोठ्या लोकांनी या संसाराचा त्याग केला महाराज. ज्याच्या हातापायाला नौकर होते, ज्यांच्या मागं पुढं हजारो लोक नौकर म्हणून काम करत होते. 18 भार वनस्पती फळे फुले बोळते, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहते. ज्या घरी कुल स्त्रिया राजराणी व संपते, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. पर्ये दे मदालसा जो जो रे बाळा, निज ध्यानी निज पाने लक्ष लागू दे डोळा. तुम्हाला झोप लागू द्या असं म्हणणं गेलो आम्ही. काही लोक म्हणले बरं झालं डोळा लागू द्या म्हणालाय महाराज. विठ्ठला विठ्ठल 18 भार वनस्पती फळे फुले बोळते. मोठे मोठे राजे लोकांनी या संसाराचा त्याग केला का? या संसारामध्ये सुख नाही महाराज. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. सगळे दुःखी आहेत महाराज, सुखी कोणी नाही. पण तुकोबाराय म्हणतात मी या वैष्णवांच्या संगतीमध्ये सुखी झालो. संगत जर आपण चांगल्याची केली तर माणूस चांगला होतो आणि वाईटाची संगत केली तर माणूस वाईट होतो महाराज. ऐका लाव की सय्यदपूरकर, ऐका लाव की चांगल्याची संगत केली तर माणूस चांगला होतो आणि वाईटाची संगत केली तो वाईट होते. आणखीन थोडं पुढे जाऊन सांगतो, चांगल्याची संगत केली तर माणसाची किंमत वाढते आणि वाईटाची संगत केली असलेली किंमत जाते खड्ड्यात. आहे का नाही? तुमच्या गावात किती लोक चहा पितात? किती लोक चहा पितात? 90%? 95%? वा वा वा, चांगला आहे. 5% पेत नाहीत आणि त्यापैकी मी एक आहे. विठाला विठाला बर. आता दुसरा प्रश्न, कीर्तनाला येण्याच्या अगोदर किती लोकांनी चहा पिऊन आले? बोला, खरं बोलायचं, खोटं नाही बोलायचं. गाणारा असेल तर त्याला गाणारच म्हणायचं आणि पिणार असेल तर त्याला पिणारच म्हणायचं. पिणाऱ्याला गाणारं म्हणून, गाणाऱ्याला पिणारं म्हणून लोकांच्या लेकराचं वाटोळ करायचं नाही. विठाला विठाला माधव महाराज असं व्हालंय ना, गाणाऱ्याला पिणार आणि पिणाऱ्याला वाजविणाऱ्याला मुका आहे म्हणालीत आणि मुक्याला वाजविणार आहे म्हणालीत. सगळाच खेळ खंडोबा. बोला, किती लोकांनी चहा पिऊन आलेत कीर्तनाला येण्याच्या अगोदर? उगा बरी हात करा. एक्का नाही पेला नाही चहा? कीर्तन सुटल्याबरोबर चहा असेल, हाय का नाही? बर ठीक आहे. सगळ्यांनी चहा पिऊन आलेत. जेवढ्यांनी चहा पिलेत तेवढ्यांनी किती रुपये दिलेत? बोला, किती रुपये दिलेत? किती रुपये दिला चहा पिल्यास? आता फुकट पेला आहे ना. समजा हा चहा उद्या आपण तालुक्याला जाऊन पेला तर किती रुपये द्यावे लागतील? 10 रुपये. समजा कल्पना करा आपण जिल्ह्याला गेलो कुठल्या तरी कामानिमित्त चांगल्या हॉटेलमध्ये आणि तिथं गेल्यानंतर चहा पिण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील गणेश महाराज? बोला, किती रुपये? 25 रुपये. ओके. कल्पना करा आपण जिल्ह्याच्या ठिकाणी न जाता आपली जी राजधानी आहे त्या आपण राजधानीला गेलो आणि तिथं आपल्याला चहा प्यायचा आहे 5 स्टार हॉटेलमध्ये. किती रुपये द्यावे लागतील? 500 रुपये द्यावे लागतील, है का नाही? मी आता गेलो होतो
100 रुपयाला वडापाव होता, 110 रुपयाला पाणीपुरी होती, 400 रुपयाला चहा होता. विठाला विठाला. घरात चहा पेला तर रुपया लागत नाही, तालुक्याला चहा पेला तर 10 रुपये द्यावे लागतात, जिल्ह्याला पेला तर 25 रुपये द्यावे लागतात, राजधानीला पेला तर 400 रुपये द्यावे लागतात. चहानं केलेली संगती. तोच चहा घरी आला की फुकट भेटतो आणि तोच 5 स्टार मध्ये गेला की 100च्या नोटा काढाव्या लागतात. त्या चहामध्ये काही सोनं टाकलेलं नसतंय, तोळा तोळा उलट पावडरचा चहा असते, घरचाच ओरिजिनल असते. चहानं केलेली संगती त्याची किंमत वाढवत असते. विठाला विठाला. एका दुकानामध्ये एका दुकानदाराने चप्पल आणला आणि तो चप्पल जर चोरट्याने घेतला तर तो चप्पल चोरी करायला जातो. तो चप्पल जर भजन्याने घेतला तर तो चप्पल भजन करायला जातो. तो चप्पल कामगाराने घेतला तर कामाला जातो, शेतकऱ्याने घेतला तर शेतीला जातो. तो चप्पल जर एखाद्या मंत्र्याने घेतला तर तो मंत्रालयात जातो. सय्यदपूरकर, कोण जाते मंत्रालयात? बोला, कोण जाते? चप्पल मंत्र्याने घेतल्यानंतर. आणि तीच चप्पल जर ज्ञानोबरायांनी घेतली तर या भवसागराच्या पलीकडे जाते. एक चप्पल अशी होती, त्या दुकानामध्ये अनेक दिवस राहिली, अनेक लोक आले, पण त्या चप्पलनं त्यांना नापसंती दिली. आणि ज्यावेळेस ज्ञानोबरा येतात त्यावेळेस त्या ज्ञानोबरांना म्हणते, ज्ञानेश्वर महाराज की या चप्पलला तुम्हीच पायात घाला आणि मला घेऊन जा. त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणाले, मीच का घेऊन जाऊ? त्यावेळेस ती चप्पल म्हणते, ज्ञानेश्वर महाराज तुमच्या पायाच्या आधारानं हा भवसागर मला तरुण जाता येईल. तू का म्हणे तुमच्या पायाच्या आधारे आणि उत्तरेन खरे भव नदी. चपलनं केलेली संगती. दादा, आपण चांगल्याची संगती केली की आपलं चांगलं होतंय. पतन ढेकणाच्या संगे कुसंगे नाडीला साधू देसा, कुसंगे नाडीला साधू देसा, कुसंगे नाडीला साधू देसा. ढेकणाच्या संगे हिराज बंगला, ढेकणाच्या संगे हिराज बंगला, ढेकणाच्या संगे हिराज बंगला, ढेकणाच्या संगे हिराज बंगला. कुसंगे नाडीला साधू देसा, कुसंगे नाडीला साधू देसा, कुसंगे नाडीला साधू देसा, कुसंगे नाडीला साधू देसा. वैष्णवांची संगती तुकोबारांनी केली म्हणून तुकोबारांना सुखाची प्राप्ती झाली. वैष्णव कुणाला म्हणतात सांगू का? अगदी थोडक्यात सांगतो. पूर्व पदार्थ प्रधान इति अव्ययीभाव समासः, उत्तर पदार्थ प्रधान इति तत्पुरुष समासः, अन्य पदार्थ प्रधान इति बहुव्रीहि समासः. ज्या ठिकाणी पहिलं पद महत्वाचं असतं त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. ज्या ठिकाणी दुसरं पद महत्वाचं असतं त्याला तत्पुरुष समास म्हणतात. आणि ज्या ठिकाणी ते दोन्ही सोडून तिसरंच पद महत्वाचं असतं त्याला बहुव्रीहि समास म्हणतात. ज्यावेळेस आपण तत्पुरुष समासाचा विचार करू त्यावेळेस जो विष्णूचा भक्त आहे त्याला वैष्णव म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण बहुव्रीहि समासाचा विचार करू त्यावेळेस विष्णूच ज्यांचा भक्त आहे त्यांना वैष्णव म्हणतात. विठाला विठाला. आपणही वैष्णव आहोत कारण आपण विष्णूचे भक्त आहोत. पण विष्णू ज्ञानोबरायांचा भक्त असल्यामुळे ज्ञानोबराय देखील भक्त आहेत. पण आपण साधे वैष्णव आहोत आणि ज्ञानोबराय मोठे वैष्णव आहेत. ज्ञानदेव वैष्णव माता विठ्ठल नामे मोक्ष ज्ञानदान घडे देता, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा
जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा या वैष्णवांच्या संगतीमध्ये मी सुखी आहे. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, प्रत्येकाने या वैष्णवांची संगती केली पाहिजे दादा. या वैष्णवांच्या संगतीत तुकोबरायच काय तर देवही सुखावला. वैष्णवा घरी देव सुखावला, नवजे दवडोणी बाहेरी घातला. भगवंत तुकोबरायांना म्हणतात, तुकाराम महाराज तुम्ही या वैष्णवांच्या संगतीमध्ये करता तरी काय. पांडुरंगा या वैष्णवांच्या संगतीमध्ये मी भगवंताचं भजन करतो. गाये मी त्या भगवंताचं नामस्मरण करतो. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम देवाला देवा मी त्या भगवंताचं भजन करतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. देवा आणि हे भजन करत असताना मी नाचतो पण, उड्या मारतो.
माझ्या आनंदाने नाचतो. त्यावेळेस तुकोबारायला देव म्हणतात, तुकाराम महाराज तुम्हाला नाचत असताना आणि उड्या मारत असताना लाज नाही का वाटत? लाज भय शंका दुर्विण मान वा वा भय शंका दुर्विण मान लाज भय शंका दुर्विण मान लाज भय शंका प्रत्यक्षामध्ये भगवंत त्या तुकोबारायांना विचारतो, तुकाराम महाराज या भगवंताच्या भजनामध्ये तुम्ही नाचत असताना आणि उड्या मारत असताना तुम्हाला लाज वाटत नाही का? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, देवा हे सगळं मी सोडून दिले. अच्छा बघा, तुकाराम महाराज भगवंताकडे पाहतच राहतात, कारण भगवंत तुकोबारायांना सारखं प्रश्न विचारतात, अनेक गोष्टी विचारतात. आता आम्हालाही काही लोक विचारतात, कीर्तन सुटलं की विचारतात. तुकाराम महाराजाला भगवंताने विचारलं असं काही नाही, आम्हाला पण विचारतात, सोमेश्वर महाराज हे असं कसं आहे, ते तसं कसं आहे. आता आम्हाला सगळं काही माहित नसतं, पण आम्ही म्हणत असतो असंच आहे तसंच आहे. आता करणार काय? एकानं मला कीर्तन झाल्यानंतर विचारलं, सय्यदपूरकर सगळेजण आहे का, एकानं मला कीर्तन झाल्यानंतर विचारलं की सोमेश्वर महाराज माझा एक प्रश्न आहे. मी म्हटलं बोला, तुमचा काय प्रश्न आहे ते? महाराज माझा जो शेजारी आहे ना, त्या शेजाऱ्याला 17 बायका आहेत आणि मला एकच आहे, असं का? मी म्हणलं तुला तिकडं 10 असू दे, 3 असू दे, तिकडं किती का असणार, मला काय करायची? तो म्हटलं महाराज तुम्ही महाराज कशाला झाला मग? मग या शेजाऱ्याला किती? बोला, शेजाऱ्याला किती? 17 आणि मला किती? एकच. हे असं कसं सांगा बरं महाराज, तुम्ही कशाला महाराज झाला सांगा? मी म्हणलं तुला काही फुकट सांगायला झालो नाही. तो म्हणला महाराज तुमचं देऊ आपण, जे असेल ते सांगा तरी. हा असं असेल तर सांगतो म्हणलं. तुझ्या शेजाऱ्यानं आणखी लई करायला पाहिजेत. किती? भरपूर करायला पाहिजेत, कारण ते रावणाच्या कुळातला आहे. आणि तू दुसरी एकही करू नको, कारण तो रामाच्या कुळातला आहे. विठाला विठाला अरुण महाराज काही विचारता तू? मला 4 महिने झाले असा एकानं प्रश्न केला होता कीर्तन झाल्यावर. तो म्हणला महाराज तुमचं लग्न कधी झालंय? मी म्हणलं झालंय 2-4 वर्ष झाले. तो म्हणला उन्हाळ्यात झाले का पावसाळ्यात झाले? हा आता लग्न उन्हाळ्यातच होतात की हो, पण मी बी 4 गावचं पाणी पिऊन आलेला माणूस. मी म्हटलं त्याला माझं दुष्काळात झालंय, उन्हाळ्यात बी नाही आणि पावसाळ्यात बी नाही. कधी झाले बोला, कधी झाले? हा दुष्काळात म्हणजे
लॉकडाऊन मध्ये. हुशार आहेत काही लोक. कधी झाले सचिन महाराज? गणेश महाराज बोला, कधी झाले? लॉकडाऊन मध्ये. ते म्हटलं वार कोणता होता? मी म्हणलं असेल गुरुवार, असेल कदाचित चांगला वार. तो म्हणला बर बर. आणि तुमच्या मिसेसचे कधी झाले? तुमच्या मालकींचं? माझ्या मालकींचं त्याच दिवशी झालं. वा 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 म्हणला, तुम्ही लय भाग्यवान हा म्हणला, दोघांचे लग्न एकाच दिवशी झाले तुमच्या. आणि हे असं कसं झालं, दोघांचे लग्न एकाच दिवशी कसं? माझं तर सांगूच नका, माझी चार्जिंगच संपून गेली. ते मला म्हणू लागलं दोघांचं लग्न एकाच दिवशी कसं झालं, कसं झालं सांगा. मी म्हणलं तू नव्हतास म्हणून झालं, नसतं आमची वाट लागली असती. विठाला विठाला. होय माधव महाराज, हा पट्टे आमचं माझं एकीकडच. काय विचारतात काय नाही, काही विचारत राहिले. जगद्गुरु तुकोबरायांना प्रत्यक्षामध्ये भगवंत विचारतोय की तुकाराम महाराज तुम्हाला लाज वाटत नाही का? तुकाराम महाराज म्हणतात मी सोडून दिले. आपल्याला लाज वाटते पंढरपूरला जायची, आळंदीला जायची, मंदिरात जायची, कथेला यायची, कीर्तनाला यायची, हरिपाठाला यायची, काकड्याला यायची. आपल्याला लाज वाटते ज्ञानेश्वरी वाचायची, हरिपाठ वाचायची, एकनाथी भागवत वाचायची, श्रीमद भगवत गीता वाचायची. आपल्याला लाज वाटते भुक्का लावायची, धोतर घालायची, गळ्यामध्ये माळ घालायची, शेंडी ठेवायची, टोपी घालायची. एक जण तर मला म्हणला सोमेश्वर महाराज असं बारीक बघून एक माळ द्या बघा. कशी माळ द्या? असं बारीक बघून द्या बघा. असं बारीक बोलत होता. मी म्हटलं मोठी का नको, मला लाज वाटते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात दुसऱ्याला माळ घालत असताना तुला लाज वाटत नाही, स्वतःला माळ घालायचं म्हटलं की लाज वाटते. दुसऱ्याला बुक्का लावायचं म्हटलं की लाज वाटत नाही, स्वतःला बुक्का लावून घ्यायचं म्हणलं की लाज वाटते. दुसऱ्याला चंदन लावायचं म्हणलं की लाज वाटत नाही, स्वतःला चंदन लावायचं म्हणलं की लाज वाटते. दुसऱ्याला टोप्या घालायच्या म्हणलं की लाज वाटते. काय अरे लाज सोडून द्या, या भजनामध्ये या भजनामध्ये इतका आनंद आहे जो स्वर्गातही नाही. तो आनंद या भजनामध्ये महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा, सुख सोहळा स्वर्गी नाही. तुकोबरा या भजनामध्ये आले आणि तुकोबऱ्यांना आनंद मिळाला, सुख मिळालं दादा. आणि एक वाक्य सांगतो, आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवणं हे आपल्या हातात आहे, पण मिळालेली वस्तू सांभाळणं हे आपल्या हातात नाही, त्या भगवंताच्या हातात आहे. म्हणून आयुष्यामधून प्रत्येक दिवशी महाराज एकदा तरी त्या भगवंताच्या दरबारामध्ये जाऊन त्या भगवंताची प्रार्थना केली पाहिजे, त्याचे उपकार मानले पाहिजेत की देवा माझ्याकडे जे काही आहे ते फक्त सांभाळून ठेव, नवीन काही नको देऊ, पण तेवढं सांभाळलास तरी भरपूर काही झालं. महाराज मिळवणं सोपं असते पण सांभाळणं कठीण असते. हा पकवाज घेणं सोपं आहे पण पकवाज सांभाळणं कठीण आहे. टाळं घेणं सोपे आहेत. आता आपल्या पिताजींना माहीत आहे, आता आपल्या मंदिरातले काही टाळं असतील, काही साऊंड सिस्टम असेल, अनेक वस्तू असतील, आपल्या गावातल्या वारकऱ्यांना भजनांना सगळ्यांना माहिती असेल. ज्या ज्या वस्तू आहेत त्या घेणं सोपं आहेत, देणं सोपं आहेत, पण ते सांभाळणं कठीण आहेत. तुकोबार एक सुंदर प्रमाण देतात. आज दुपारी जेवायला काय होतं हे सांगा पहिल्यांदा सय्यदपूरकर. दुपारी जेवायला काय होतं? हा बुंदी लाडू म्हणा की असं जरा मला लाडानं सांगितलं का कळतंय? बुंदी बुंदी. आता मला सांगा ती आपण बुंदी खाली तर त्या बुंदीला सकाळपर्यंत आपल्याला सांभाळावं लागतंय पोटामध्ये. काही काही लोकांना ते सहन होत नाही.
आहे का नाही? सहन होत नाही, उलट्या होतात. एका व्यक्तीनं असं वाटीभर बुंदी खाली, तुकोबराय म्हणतात टोपलभर जरी खाल्ली तर काही होत नाही, खाताना आनंद वाटते, पण सकाळपर्यंत ती बुंदी पोटात राहत नाही, रात्रीच उलट्या होतात आणि उलट्या होताना त्रास होते. कठीण योगा भुनी क्षमा भोकलिया होतो श्रम, भोकलिया होतो श्रम, भोकलिया होतो श्रम. कठीण योगा भुनी क्षमा भोकलिया होतो क्षण, भोकलिया होतो क्षण. कठीण योगा भुनी क्षमा भोकलिया होतो श्रम, भोकलिया खाणं सोपं आहे, लई खाणं सोपं आहे, पण ते पचवणं कठीण आहे, सांभाळ करणं कठीण आहे. तसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे मिळालेलं आहे त्या भगवंताच्या कृपेनं ते सांभाळणं आपल्या हातात नाही, ती भगवंताच्या हातामध्ये आहे. म्हणून एकदा तरी त्या भगवंताकडे सांभाळण्याची प्रार्थना करावी. आनंद वाटला. अनेक गावामध्ये महाराज सप्ते सुरू झाले, पण बंदही पडले हो. अनेक लोकांनी माळा घातल्या पण टिकल्या नाहीत, काढून टाकल्या. अनेक लोक या मंदिरावर आले हरिपाठाला, पण काही दिवसच आले, पुन्हा बंद झाले. टिकणं अवघड आहे दादा. काही विद्यार्थी पंढरपूरला आळंदीला शिकायला गेले, टिकले नाहीत, गावाकडे येऊन म्हशी वळतात. आणि जे टिकले ते गाडीमध्ये फिरतात, लोक त्यांच्या पाया पडतात. म्हणून मिळवणं सोपं आहे, पण टिकणं कठीण आहे. आपल्या गावामध्ये अनेक माता भगिनी आल्या आणि टिकल्या. लावायच्या म्हणना गेलो, राहिल्या. हे लय कठीण आहे महाराज. त्यांचं कौतुक जेवढं कराल तेवढं कमी आहे. सांभाळ टिकणं हे आपल्या हातात नाही दादा. आनंद वाटला. अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये खूप प्रेमानं, आपल्या उत्साहानं, आपल्या श्रद्धेनं, आपल्या निष्ठेनं हा कार्यक्रम संपन्न होतोय. कीर्तनातून एकही माणूस उठला नाही. आनंद वाटला. एका ठिकाणी गेलो कीर्तनाला, तर कीर्तन संपेपर्यंत लोक येण्यावरच राहत होते. कीर्तन संपेपर्यंत कीर्तनात येण्यावरच, उलटा अर्थ घेऊ नका, कीर्तन संपेपर्यंत लोक येण्यावरच राहत होते. इथं मात्र कीर्तन सुरुवातीलाच सगळे लोक येऊन थांबलेत महाराज. आनंद वाटला. आता एवढंच आहे की थोडंसं साईडला बसणारे लोक जरा मंडपात बसत जा, आनंद वाटते. आणखीन आम्हाला नाही, देवाला आनंद होतो, आहे का नाही? आता उद्या आणखीन मंडपात लोक जास्त दिसली पाहिजेत. मी उद्या आणखीन डबल येणार आहो बुंदी खायला. आता उद्या बुंदी आहे का काय? काय उद्या? हा जाऊ द्या. गावाचे लोक मला काही उपाशी ठेवणार नाहीत, मला सांभाळणारच आहे. देव तुकाराम महाराज देवाला सांगालीत म्हणजे एवढा अभंग ऐकलाय आता आपण. सांभाळणं महत्वाचं आहे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावे. गोड असं तुम्ही चिंतन ऐकल्याबद्दल किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. एथ माझे जीवरले पाईक पण ज्ञानेश्वर
तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आपुल्या सायासे तुका म्हणे तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आपुल्या सायासे तुका म्हणे आता
मनाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने गायनाचे ओळे आपुलिया चंदे गायनाचे ओळे आपुलिया चंदे गायनाचे